एक उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद मनवण्यासाठी गेलेले होते। यांच्यावरती जात विचारून गोळीबार केलेला आहे। त्याचा निषेध म्हणून आज हा एक मुस्लिम आतंकवादी या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती आपल्या भारतावरती आतंकवाद हा फोफावतोय। त्याचा निषेध एक सर्वसामान्य कुटुंब एक सहलीच्या निमित्ताने गेलेला असताना त्या माध्यमातून महाराष्ट्रातही असतील भारतातील असतील अशा आपल्या या पर्यटनाच्या साठी गेलेल्या नागरिकांवरती अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केलेला आहे। अशा नामर्द पाकिस्तानाला आम्ही आव्हान करू इच्छितो की तुझ्यात हिम्मत असेल तर युद्धाची घोषणा कर। माननीय NDA सरकार आपल्या युद्धाला तुझ्याशी तयार आहे। एकदा जे व्हायचं ते होऊन जाईल आणि मागील प्रमाणे जसं पाकिस्तान हरलं होतं त्याप्रमाणे यावेळेस सुद्धा पाकिस्तानाची नामुष्की करल्याशिवाय भारत राहणार नाही। परंतु जे निर्दोष व्यक्तिमत्व असतं त्यांच्यावर हल्ले करून नामर्दपणा दाखवण्यापेक्षा मर्दासारखा समोर यावं असं आव्हान आम्ही जळगाव जिल्हा शिवसेना महानगर शिवसेनेच्या वतीने यांना करतोय। आज या भ्याड हल्ल्याचा निषेध आम्ही केलेला आहे आणि पाकिस्तानचा झेंडा त्यांना पाठीशी कायमस्वरूपी राखतं असा या पाकिस्तानचा झेंडा या माध्यमातून इथं दहन करण्यात आलेला आहे। धडेल नावाला बाया चिरकल्या मी पळत आलो वरच्या बंडातून भीमवरच्या। तुमची महिला पण ट्रॅक्टरमध्ये होती। हो त्यांना तुम्ही बघितलं की झालं? नाही बघितलं दिसलं ते ट्रॅक्टर मधातच गेलं डायरेक्ट। बरी घटना कशामुळे झाली काय वाटतं? आता कशामुळे झाली काय माहिती। मी वरच्या बंडात होतो तिकडे। ट्रॅक्टर कुठलं होतं? ट्रॅक्टर इथं आली बघ। ड्रायव्हर पण विहिरीमध्ये पळून गेला। अरे सर्वजण कुठले? इथे गुंतूरचे होते। गुंतूरची वसमत तालुक्यात। वसमत तालुका हिंगोली जिल्हा। भैमुगडून जायला लहुजी नगर गुंज। टोटल आम्ही बाया सगळ्यात त्याच्या सगळ्यात 11-12 माणसं होतो। किती जणांना काढलं? तिघाला काढलं। मला 7 होतं। ड्रायव्हर नाही ड्रायव्हर। महिला एकूण 10 होते त्यामध्ये 9 महिला आणि 1 पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता। तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि 3 त्यामध्ये वाचल्यात, 1 पुरुष आणि 2 महिला। 7 महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि SDM आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम, पोलीस डिपार्टमेंट, महानगरपालिका, MSB सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता 7 महिलाचे आम्हाला दुर्दैवाने डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे।